महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। नेरळ ग्रामपंचायत हद्दीत प्राधिकरणाच्या रस्त्यावर घरांच्या बांधकामासाठी जागेची अडवणूक, प्लॉट धारकांनी केली तक्रार। नेरळ ग्रामपंचायत आणि ममदापूर ग्रामपंचायत यांचे नियोजन करणारी नेरळ विकास प्राधिकरण ही संस्था रायगड जिल्हा परिषद तसेच नगररचना विभाग यांच्या माध्यमातून काम करीत आहे। या प्राधिकरणकडून नियोजन केलेल्या रस्त्यावर नेरळ ग्रामपंचायत मध्ये जागा अडवल्या जात आहेत आणि त्या जागा अडवणूक करणाऱ्यांना कोणत्याही स्वरूपातील घरांचे बांधकाम झालेले नसताना ग्रामपंचायतकडून कर आकारणी केली आहे। दरम्यान या अतिक्रमण करणाऱ्यांवर नेरळ ग्रामपंचायत उदार असल्याचे दिसून येत आहे, तर नेरळ विकास प्राधिकरणकडून देखील नियोजित रस्त्यावर अतिक्रमण होत असताना हा शांत असल्याने प्लॉट धारक नाराज आहेत। नेरळ, ममदापूर आणि कोल्हारे या 3 ग्रामपंचायत मिळून रायगड जिल्हा परिषद आणि नगररचना विभाग यांनी नेरळ विकास संकुल प्राधिकरण स्थापन केले। नेरळ विकास प्राधिकरण यांचा मूळ उद्देश हा या भागात नव्याने होणारी बांधकामे, रस्त्यांचे विस्तारीकरण आणि रुंदीकरण तसेच बाग बगीचे यांचे नियोजन प्राधिकरणकडून करण्यात आले आहेत। गतवर्षी त्याच नेरळ विकास प्राधिकरणकडून नेरळ, ममदापूर, कोल्हारे या 3 ग्रामपंचायत मधील रस्त्यांचे नियोजन असलेला आराखडा मंजूर केला आहे। त्यात नेरळ ग्रामपंचायत मधील मोहाची वाडी येथून ममदापूर या गावात जाण्यासाठी 40 फूट रुंदीचा रस्ता यांचे नियोजन आहे। मोहाची वाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क या नियोजित विकास प्रकल्प येथून हा रस्ता कोतवालवाडी ट्रस्टच्या मागील बाजूने ममदापूर ग्रामपंचायतकडे रस्ता जाण्याचे नियोजन नेरळ विकास प्राधिकरण यांच्याकडून जाहीर केले आहे। त्यामुळे त्या भागात मागील वर्षभरात अनेक लोकांकडून नगररचना विभागाने मंजुरी दिलेल्या प्रकल्पमधील भूखंड लाखो रुपये खर्च करून खरेदी केले आहेत। मात्र गेली काही दिवस प्राधिकरणकडून जाहीर करण्यात आलेल्या 40 फूट रस्त्यावर लोखंडी खांब टाकून अतिक्रमण केले जात आहे। त्याच वेळी त्याच नियोजित रस्त्यावर आणखी एका बाजूला चक्क सिमेंटच्या सहाय्याने जोते बांधून अतिक्रमण करण्यात आले आहे। या दोन्ही अतिक्रमण करणाऱ्या नेरळ ग्रामपंचायतकडून कर आकारणी करण्यात आली आहे। कोणत्याही ग्रामपंचायतला कर आकारणी करण्याचा अधिकार असून बांधकाम पूर्ण झाल्यावर त्या घरांना कडी कोंडा लावल्यानंतर कर आकारणी केली जाते। असे असताना नेरळ ग्रामपंचायतने त्या दोन्ही अतिक्रमण करून केलेल्या बांधकामांना कर आकारणी केली आहे। त्यामुळे त्या भागात भूखंड खरेदी करणारे यांचे आर्थिक दिवाळी उडण्याची शक्यता आहे। संबंधित परिसरात भूखंड खरेदी करण्यासाठी काही लाख रुपये खर्च करावे लागले असल्याने प्राधिकरणाचा रस्ता अतिक्रमण करून बंद करण्याचा घाट घातला गेला आहे। त्यामुळे भूखंड खरेदी करणारे संतप्त झाले आहेत। संदीप मस्कर, तक्रारदार, त्या भागात काही लोकांनी भूखंड खरेदी केली आहे। आम्ही त्या ठिकाणावरून ममदापूरकडे नवीन रस्ता जाणार असल्याने जमिनी खरेदी केल्या आहेत, परंतु आता त्या नियोजित रस्त्यावर अतिक्रमण केले जात आहे आणि त्या ठिकाणी कोणतेही बांधकाम पूर्ण झालेले नसताना कर आकारणी देखील केली गेली आहे। हे काय गौडबंगाल सुरू आहे याबद्दल ग्रामपंचायत कोणतीही माहिती देत नसल्याने आम्ही न्यायालयात जाऊन दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे। गणेश गायकर, ग्रामविकास अधिकारी, नेरळ ग्रामपंचायत, मोहाची वाडी येथील बांधकामांना कर आकारणी केलेली आहे काय याबद्दल आपल्याला कोणतीही माहिती नाही। सोमवारी त्याबाबत पाहणी करून माहिती दिली जाईल। राहुल जगताप, शाखा अभियंता, नेरळ विकास प्राधिकरण। आता नेरळ विकास प्राधिकरणाचा विकास आराखडा मंजूर झाला असल्याने आम्ही नव्याने नियोजित केलेले रस्ते, बगीचा, बाग बगीचा यांचे रेखांकन करण्याचे निविदा काढल्या आहेत। मात्र शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने ते काम थांबले आहे। परंतु मोहाची वाडी येथील छत्रपती शिवाजी पार्क ते ममदापूर गावाकडे जाणाऱ्या नियोजित रस्त्यावर अतिक्रमण केले आहे अशी माहिती सोशल मीडियावरून मिळाली आहे। त्यानुसार सोमवारी प्रत्यक्ष जागेवर जाऊन माहिती घेतली जाईल। महाराष्ट्र माझासाठी गणेश पवार, कर्जत।
नमस्कार, मी संदीप मस्कर येथील प्लॉट धारक आहे। ही शिवाजी पार्क सोसायटी आहे। या इथे नेरळ आणि ममदापूर जोडणारा जो रस्ता आहे 40 फुटाचा, त्या रस्त्यावरतीच अतिक्रमण झालेलं आहे। इथे आम्ही करोडो रुपये खर्च करून प्लॉट घेतलेले असताना हे असे रस्ते जर बंद झाले, आमच्या प्लॉटची व्हॅल्यू कवडीमोल होणार आहे आणि याचा नेरळ ग्रामपंचायत विचार करत नाही आहे। आज ममदापूरची लोक येऊन इकडे अतिक्रमण करत आहेत आणि नेरळ ग्रामपंचायत घरपट्ट्या देते, जुन्या लावल्यात का आता नवीन लावल्यात काय माहिती नाही, पण ज्या प्रकारे त्यांना पाणी आणि घरपट्टीची व्यवस्था करून देते त्यामुळे त्यांचं अतिक्रमण फोफळलेलं आहे। नेरळ ग्रामपंचायतीने त्वरित थांबवायला पाहिजे, ही आमची त्यांना विनंती आहे। आता आम्ही त्याच्यासाठी न्यायालयीन लढाई लढण्यास तयार आहोत। मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म। महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।